गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 18वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्तता मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर अर्जुन म्हणाला, 18वा अध्याय. त्यानंतर अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळी जाणण्याची इच्छा करतो. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, प्रत्येक पंडित लोक तर काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास समजतात आणि कित्येक विचार कुशल पुरुष सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. तसेच कित्येक विद्वान असे म्हणतात की कर्म सर्वच दोषयुक्त आहे, म्हणून ते त्यागणे योग्य होय. आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूपी कर्म त्यागणे योग्य नाही. परंतु हे अर्जुना, त्या त्यागाविषयी तू माझा निर्णय ऐक. हे पुरुष श्रेष्ठा, तो त्याग सात्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा सांगितला गेला आहे. तसेच यज्ञ, दान आणि तपरूपी कर्म त्यागणे योग्य नाही. परंतु ते निस्संदेह करणे कर्तव्य आहे. कारण यज्ञ, दान आणि तप ही तीनही विद्वान पुरुषांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे अर्जुना, हे यज्ञ, दान आणि तपरूपी कर्मे आणि आणखीही संपूर्ण श्रेष्ठ कर्मे आसक्ती आणि फलाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, असे माझे निश्चयात्मक उत्तम मत आहे. आणि हे अर्जुना, नियत कर्माचा त्याग करणे योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे तामस त्याग म्हटले आहे. जर कोणी मनुष्य जे काही कर्म आहे ते सर्वच दुःखरूपी आहे असे समजून शारीरिक दुःखाच्या भयाने कर्माचा त्याग करीत असेल, तर तो पुरुष राजस त्याग करूनही त्यागाच्या फळाला प्राप्त होत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.